महत्वाची बातमी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागलेत। फार्मर आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन पुरेसं आहे। 21,000 कोटी तर थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जात आहेत। म्हणजे त्यांच्या कर्जमाफीच्या पैशांपेक्षा जास्त पैसे हे आम्ही थेट खात्यांमध्ये शेतकऱ्यांना देतो आहोत। याच्या व्यतिरिक्त 6,000 रुपये राज्याचे 6,000 रुपये केंद्राचे 12,000 रुपये वेगळे आम्ही पीक विमा हप्ता 36,000 रुपये जमा झालेला आहे। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पीक विमा जमा शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे। पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले दावे अखेर मंजूर झाले असून आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आज तुमच्या खात्यात जवळपास 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 1,200 कोटी रुपये पंतप्रधान पीक विमा योजना जमा केली। ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे। या 14 जिल्ह्यांमध्ये आजपासून पीक विमा वाटप आहे। थोड्या वेळात 14 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा 15,000 रुपये जमा होण्याची मोठी माहिती कृषी विभागाने जाहीर केली आहे। यामध्ये 2022-2025 मे महिन्यापर्यंत अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांना नुकसान झाले होते त्या सर्व शेतकऱ्यांच्या आज खात्यात 50,000 रुपयेपर्यंत हेक्टरी पैसे जमा झालेले आहेत व तसेच 35,000 रुपयेपर्यंत पीक विमा मिळणार। 2000 पासून 2000 ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नसेल किंवा कमी मिळाला असेल त्या शेतकऱ्यांना आता 35,000 रुपयेपर्यंत पीक विमा मिळू शकतो। तुम्हाला वाटत असेल की एवढी मोठी रक्कम कशी काय मिळणार, तर त्याचे कारण सरकारने सांगितले आहे। ते म्हणजे 2022, 2023 आणि 2024 या मागातील 3-4 वर्षात पीक विमा शेतकऱ्यांना दिला नव्हता। पीक विमा जमा शेतकऱ्यांची यादी दिवाळी गोड होणार, त्यामुळे शेतकरी वर्ग सरकारवर नाराज होतं। आता सरकार तर सर्व शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी पीक विमा वाटप आहे। आजपासून पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली असल्याची माहिती समोर आली आहे। आताच्या व्हिडिओच्या सुरुवातीला आपण देखील कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात व पीक विमा सोडले सांगितले आहे। व तसेच एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। अपात्र शेतकऱ्यांची सविस्तर यादी जाहीर, त्यामुळे थोड्या वेळात आता या 14 जिल्ह्यांमध्ये पीक विमा तुमच्या बँक खात्यावर येणार आहे। कोणत्या जिल्ह्यांना अपात्र ठरले गेले आहे यादी सुद्धा सरकारने आज जाहीर केली आहे। 14 जिल्ह्यांमध्ये पीक विमा जाहीर होता आता उद्या आहे। उद्या 14 जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पीक विमा तुमच्या बँक खात्यात सहज आहे। येत्या 2 ते 3 तासामध्ये पैसे जमा होणार। हा पीक विमा आता सरकारने मंजूर केला आहे। तसंच त्या शेतकऱ्यांना नुकसान जास्त झाले आहे त्यांना खूप मोठी रक्कम मिळणार व लाभ मिळणार, त्यामुळे आता सर्व शेतकरी आज खुश होणार आहे। तर थोड्याच वेळा तुमच्या बँक खात्यात वेगवेगळ्या पद्धतीच्या पीक विमा जमा होणार आहे। काल काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप झाला आहे आणि आज या 14 जिल्ह्यांचा नंबर आहे। त्यामुळे 14 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना आज पीक विमा वाटप करण्याचा आदेश मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागाला दिला आहे। आता बघा कोणत्या 14 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना काही वेळात पीक विमा जमा होईल। कृषी विभागाने सांगितले आहे की आज काही शेतकऱ्यांना 15,000 रुपये पीक विमा येणार आहे। जर तुमचा 2022, 2025, 2000 पीक विमा थकीत असला मिळाला नसेल तर तुम्हाला 30,000 रुपयेपर्यंत देखील पीक विमा मिळू शकतो। 2022 ते 2025च्या जे मार्फत राहिलेले सर्व तुम्हाला 30,000 रुपयेपर्यंत पीक विमा मिळणार। काही शेतकऱ्यांना काल बँक खात्यात 52 ते 49,000 रुपये किंवा 50,000 पर्यंत पीक विमा मिळालेला आहे। 36 जिल्ह्यांपैकी या 14 जिल्ह्यांची यादी जाहीर। आता फक्त या 14 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा सोडण्यात येत असल्याचे सरकारने जाहीर केले आहे। आपल्या राज्यात एकूण 36 जिल्हे आहेत आणि काल जवळपास 6 ते 7 जिल्ह्यात पीक विमा वाटप झालेला आहे। शेतकऱ्यांना वाटत होती की पीक विमा 10,000 किंवा 15,000 येते, परंतु आता केंद्र सरकारकडून 2022, 2023 आणि 2024चा पीक विमा सर्व मिळून एकदम 50,000 किंवा 40,000 या 35,000 पिकासाठी पीक विमा मंजूर झाला। तुमच्या शेतीत पिकाचे 2022, 2023, 2024 मध्ये बाजरी पिकाचे नुकसान झाले असेल तर त्याचा पीक विमा मंजूर झाला आहे। त्यानंतर ज्वारी, तूर, उडीद, सोयाबीन, कापूस, केळी, आंबे, मूग, मटकी, शेंगा अशा सर्व पिकासाठी सरकारने यादी जाहीर केली आहे। जवळपास 35 पिकांना नोंद यावे पीक विमा योजनेत आढळलेले आहे।
या 35 पिकामध्ये कांदा, सोयाबीन, बाजरी, तूर, मटकी आणि कापूस या पिकासाठी सर्वाधिक पीक विमा मंजूर केला असल्याचे सांगितले जात आहे. कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा करण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात किती वाजता पैसे येणार, पात्र आहे की नाही आणि कोणत्या 14 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा जमा होत आहे. सापेक्ष पीक विम्याचा आदेश दिला. कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अधिकृत शेतकऱ्यांना जवळपास बँक खात्यात पीक विमा सोडवा असे आदेश दिले आहेत. जवळपास 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर हा पीक विमा थोड्या वेळात सोडण्यात येत आहे. काल 6 जिल्ह्यांमध्ये वाटप झाल्यानंतर आता या 14 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप करणारे असे कृषी विभागाकडून आदेश आले आहेत. जर तुम्ही या 12 बँक सोडून इतर बँक खाते उघडले असतील तर पीक विमा सोडणाऱ्या कंपन्यांना अडचण येते असलेले समोर आले आहे. यामध्ये पीक विमा लवकरच जमा होणार नाही असेही सांगितले आहे. त्यामुळे तुम्ही आता लक्ष देऊन बघा कोणत्या बँकेमध्ये हा पीक विमा सोडला जाणार आहे. आज, उद्या आणि परवा असे 3 टप्प्यामध्ये पीक विमा तुमच्या खात्यावर जमा होत असल्याची माहिती समोर येत आहे. पीक विम्यासाठी निवडलेले 12 बँकची यादी जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा जिल्हा सहकारी, HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, पोस्ट ऑफिस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ बँक इंडिया, कॉर्नर बँक, बँक ऑफ बडोदा जवळपास 14 ते 15 हजार शेतकरी यामधून बाहेर पडणार आहेत. गेल्या काही महिन्यापासून पीक विमा वाटप घोटाळा बातमी समोर आली होती. धन्यवाद.